नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। एसआरपीएफ भरती 2024 तर पहा, मी तुम्हाला या अगोदर सुद्धा एसआरपीएफ भरतीचा कटऑफ सांगितला होता की अंदाजी कटऑफ किती लागू शकतो आणि तेवढाच जो कटऑफ आहे या ठिकाणी दोन जिल्ह्याचे या ठिकाणी एसआरपीएफ गट क्रमांकाचा कटऑफ लागलेला आहे। एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदियाचा तेवढा कटऑफ लागला आहे, त्याचबरोबर एसआरपीएफ छत्रपती संभाजी महाराज नगरचा कटऑफ लागलेला आहे आणि बाकीच्या 17 गट क्रमांकाचा कटऑफ कितीपर्यंत जाणार आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। एसआरपीएफ गट क्रमांक 1 पुणेचा कटऑफ किती लागणार आहे, त्याचबरोबर एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणेचा कटऑफ किती लागणार आहे, एसआरपीएफ काटोल नागपूरचा कटऑफ किती लागणार आहे, त्याचबरोबर एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूरचा कटऑफ किती लागणार आहे, एसआरपीएफ गट क्रमांक 5 दौंडचा कटऑफ किती लागणार आहे, एसआरपीएफ गट क्रमांक 6 धुळेचा कटऑफ किती लागणार आहे, त्याचबरोबर एसआरपीएफ गट क्रमांक 7 दौंडचा कटऑफ किती लागणार आहे, एसआरपीएफ गट क्रमांक 8 मुंबईचा कटऑफ किती लागणार आहे, एसआरपीएफ 19 कुसळगावचा कटऑफ किती लागणार आहे, एसआरपीएफ 10 सोलापूरचा कटऑफ किती लागणार आहे, एसआरपीएफ गट क्रमांक 16 कोल्हापूरचा कटऑफ किती लागणार आहे, एसआरपीएफ गट क्रमांक 3 जालन्याचा कटऑफ किती लागणार आहे, एसआरपीएफ गट क्रमांक 9 अमरावतीचा कटऑफ किती लागणार आहे, एसआरपीएफ गट क्रमांक 3 जालन्याचा कटऑफ किती लागणार आहे, एसआरपीएफ गट क्रमांक 11 नवी मुंबईचा कटऑफ किती लागणार आहे, एसआरपीएफ गट क्रमांक 12 हिंगोलीचा कटऑफ किती लागणार आहे, एसआरपीएफ गट क्रमांक 13 गडचिरोलीचा कटऑफ किती लागणार आहे आणि एसआरपीएफ गट क्रमांक 17 चंद्रपूरचा कटऑफ किती लागणार आहे। तर पूर्ण कॅटेगरीनुसार कटऑफ किती लागणार आहे, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस एनटी विजे ओपन एसबीसी या सर्व कॅटेगरीचा कटऑफ किती लागणार आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचा बाकीच्या जिल्ह्यात ठिकाणी फिजिकल चालू आहे तर तुम्हाला एक या ठिकाणी अंदाज लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी फिजिकलमध्ये किती मार्क्स घ्यावे लागणार आहे, जेणेकरून आपण या ठिकाणी लेखी परीक्षेला पात्र असणार आहे। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती तुम्हाला याबद्दल सांगणार आहे की या 17 गट क्रमांकाचा कटऑफ किती लागणार आहे कॅटेगरीनुसार याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून एसआरपीएफ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। पहिला जो गट क्रमांक आहे ते एसआरपीएफ गट क्रमांक 1 पुणे। तर सध्या याचा फिजिकल चालू आहे आणि टोटल जे अर्ज या ठिकाणी आले फॉर्म तर ते आले या ठिकाणी 26,166 या ठिकाणी अर्ज आलेले आहे। तर या ठिकाणचा जो कटऑफ लागणार आहे तर पहा, ओपन कॅटेगरीचा जो कटऑफ लागणार आहे हा जवळपास 95 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे। त्याचबरोबर एससी आणि एसटी कॅटेगरीचा जो कटऑफ लागणार आहे हा 91 वर लागणार आहे, 91 किंवा 92 वर। त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा 91 किंवा 92 पर्यंतच लागणार आहे। त्याचबरोबर एनटी कॅटेगरीचा जो कटऑफ लागणार आहे एनटीबीचा हा 93 किंवा 94 वर लागणार आहे आणि एनटीबी कॅटेगरीचा जो कटऑफ लागणार आहे हा जवळपास 93 पर्यंत लागणार आहे। त्याचबरोबर एससी बीसीचा कटऑफ लागणार आहे हा जवळपास 88 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे। त्याचबरोबर एसबीसी कॅटेगरीचा जो कटऑफ लागणार आहे हा जवळपास 91 ते 93 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा जो कटऑफ आहे हा 93 पर्यंत लागणार आहे एसआरपीएफ गट क्रमांक 1 पुणेचा। त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कटऑफ कमी लागणार आहे, 60 पर्यंत सुद्धा या ठिकाणी लागू शकतो, 60 किंवा 70 पर्यंत। ठीक आहे, आणि बाकीचे जे दोन जिल्हे तर दोन जिल्ह्याचा कटऑफ लागलाय ते तुम्हाला सर्वात आधी सांगून देतो। या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर गट क्रमांक 14चा जो कटऑफ लागलाय तो अनुसूचित जातीचा 91 वर लागलाय, त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या 89 वर लागलाय। त्याचबरोबर विजा जो कटऑफ लागणार हा 93 वर लागलाय। त्याचबरोबर भज बचा जो कटऑफ हा 82 वर लागलाय। त्याचबरोबर भज कचा जो कटऑफ हा 91 वर लागलाय। भज डचा जो कटऑफ लागला हा 90 वर लागलाय। त्याचबरोबर विमा प्रचा जो कटऑफ लागला हा जवळपास 53 वर लागलाय आणि इमावचा जो कटऑफ हा 91 वर लागलाय। त्याचबरोबर एससी बीसीचा कटऑफ लागला हा 89 वर लागलाय। त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कटऑफ हा 51 वर लागलेला आहे। त्याचबरोबर एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदियाचा जो कटऑफ लागलाय ओपन कॅटेगरीचा 95 वर लागलाय। त्याचबरोबर एससी कॅटेगरीचा 89 वर लागलाय। त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचा 89 लागलाय। एनटीबीचा जो कटऑफ लागला हा 93 वर लागलाय। एससी बीसीचा कटऑफ 86 वर लागलाय। त्याचबरोबर त्याचबरोबर एसबीसीचा जो कटऑफ हा 91 वर लागलाय। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा जो कटऑफ हा 92 वर लागलाय। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 54 वर लागलाय। विजे याचा जो कटऑफ हा 93 वर लागलाय। तर एवढा या ठिकाणी कटऑफ लागलाय एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदियाचा। बरं, एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणे येतो। तर या ठिकाणी जे अर्ज आले तर जवळपास 32,176 या ठिकाणी अर्ज आले आणि इथचा जो कटऑफ लागणार आहे तर तो या ठिकाणी लागणार आहे ओपन कॅटेगरीचा 95 प्लस जाणार आहे। त्याचबरोबर एससी एसटी कॅटेगरीचा 91 प्लस जाणार आहे, 91 किंवा 93 पर्यंत। त्याचबरोबर एनटीबी कॅटेगरीचा जो कटऑफ हा 95 किंवा 93 पर्यंत लागणार
लागणार आहे। त्याचबरोबर SC/BCचा कटअप लागणारा हा जवळपास 88 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर NTDचा जो कटअप लागणारा हा जवळपास या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 93 पर्यंत लागणार आहे। त्याचबरोबर SBCचा जो कटअप लागणारा हा जवळपास 93 पर्यंत लागणार आहे। त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा जो कटअप हा 93 किंवा 94 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे। त्याचबरोबर EWS कॅटेगरीचा जो कटअप हा 60-70 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो आणि VJAचा जो कटअप हा जवळपास 93 किंवा 95 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। त्याचबरोबर SRPF काटोलचा जो कटअप हा हा खूप कमी या ठिकाणी जाणार आहे। SRPF गट क्रमांक 18 काटोलचा। तर या ठिकाणी पहा ओपन कॅटेगरीचा जो कटअप हा 91 किंवा 93 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर SC/ST कॅटेगरीचा जो कटअप हा 89 किंवा 87 जरी असेल तरी सुद्धा या ठिकाणी तुमचा एवढा लागू शकतो। त्याचबरोबर NTB कॅटेगरीचा जो कटअप लागणारा हा जवळपास 90 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर SC/BCचा जो कटअप हा जवळपास 70 पर्यंत किंवा 80 पर्यंत या ठिकाणी लागू शकतो। त्याचबरोबर NTDचा जो कटअप हा 90 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा जो कटअप हा जवळपास 91 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। त्याचबरोबर SBC कॅटेगरीचा जो कटअप हा 91 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। त्याचबरोबर EWS कॅटेगरीचा जो कटअप हा जवळपास 60 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो आणि VJAचा जो कटअप हा 90 किंवा 91 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। ठीक आहे, कारण की या ठिकाणी खूप कमी अर्ध आले, यापेक्षा सुद्धा कमी जाऊ शकतो या ठिकाणी कटअप। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 4 नागपूर येथे तर इथला जो कटअप या ठिकाणी जाणार आहे तर SRPF गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी 20,400 टोटल 52 या ठिकाणी अर्ज आले आहे। तर इथला जो कटअप लागणार आहे ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 91 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे। त्याचबरोबर NTB कॅटेगरीचा जो कटअप हा 93 किंवा 95 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर SC/BC कॅटेगरीचा जो कटअप हा जवळपास विद्यार्थी मित्रांनो 90 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। बरोबर NT कॅटेगरीचा जो कटअप लागणारा हा जवळपास 91 पर्यंत जाणार आहे। SBC कॅटेगरीचा जो कटअप हा 91 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर SBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 91 पर्यंत जाणार आहे। OBC कॅटेगरीचा 92-91 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर EWS कॅटेगरीचा जो कटअप हा जवळपास कमी सुद्धा जाऊ शकतो, म्हणजे 60-70 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। त्याचबरोबर VJA कॅटेगरीचा जो कटअप हा जवळपास 91 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। तर एवढा कटअप या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 5 दौंड येते तर या ठिकाणी जे टोटल अर्ज आलेले आहे तर 14,820 अर्ज या ठिकाणी आलेले आहे आणि या ठिकाणचा जो कटअप आहे SRPF गट क्रमांक 5 दौंडचा तुम्ही जर SC/ST कॅटेगरीचे असाल तर 91 पर्यंत या ठिकाणी कटअप जाणार आहे SC/ST कॅटेगरीचा। त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत जाणार आहे, 95 किंवा 94 पर्यंत। त्याचबरोबर NTB कॅटेगरीचा जो कटअप हा 93 किंवा 94 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर SC/BC कॅटेगरीचा जो कटअप हा 90 किंवा 88 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर NTD कॅटेगरीचा जो कटअप हा जवळपास 90 पर्यंत जाणार आहे, 91 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो। ठीक आहे, त्याचबरोबर SBC कॅटेगरीचा जो कटअप हा 91 किंवा 93 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा जो कटअप हा 92 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर EWS कॅटेगरीचा जो कटअप हा 60-70 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर VJA कॅटेगरीचा जो कटअप हा 93 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 6 धुळे या ठिकाणी टोटल अर्ज आलेले आहे 20,418 अर्ज या ठिकाणी आलेले आहे SRPF गट क्रमांक 6 धुळेला। ठीक आहे, तर या ठिकाणचा जो कटअप आहे SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 91 पर्यंत या ठिकाणी कटअप जाणार आहे। ओपन कॅटेगरीचा जो कटअप हा जवळपास 95 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर NTB कॅटेगरीचा जो कटअप हा 95 किंवा 93 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर SC/BC कॅटेगरीचा जो कटअप हा 90 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर 88 पर्यंत जाऊ शकतो। NTD कॅटेगरीचा 91 किंवा 93, त्याचबरोबर SBC कॅटेगरीचा जो कटअप आहे 91 किंवा 93 पर्यंत जाऊ शकतो। OBC कॅटेगरीचा जो कटअप आहे 93 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। त्याचबरोबर EWS कॅटेगरीचा जो कटअप हा 60-70 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। VJA कॅटेगरीचा जो कटअप आहे 91-93 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 7 दौंड येते तर या ठिकाणी टोटल अर्ज आलेले आहे 14,217 या ठिकाणी अर्ज आले। तर इथला जो कटअप लागणार आहे ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत जाणार आहे आणि SC/ST कॅटेगरीचे जर असाल तर 91 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। त्याचबरोबर NTB कॅटेगरीचा जो कटअप हा 93 किंवा 94 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर SC/BC कॅटेगरीचा जो कटअप हा 88 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर NTD कॅटेगरीचा जो कटअप हा 91 पर्यंत, SBC कॅटेगरीचा जो कटअप हा 91 पर्यंत जाणार आहे। OBC कॅटेगरीचा जो कटअप हा 93 पर्यंत जाऊ शकतो या ठिकाणी। EWS कॅटेगरीचा जो कटअप हा 60-70 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे आणि VJA कॅटेगरीचा जो कटअप हा 93 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 8 मुंबई आहे तर इथला जो कटअप या
या ठिकाणी जाणार आहे। या ठिकाणी टोटल अर्ज आले आहे 44,339 अर्ज या ठिकाणी आलेले आहे आणि या ठिकाणचा जो कडाप जाणार आहे ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे, 95-96 पर्यंत। SC ST कॅटेगरीचा 91-93 पर्यंत सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो। त्याचबरोबर NTB कॅटेगरीचा जो कडाप हा जवळपास 93 किंवा 94 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। SC BC कॅटेगरीचा जो कडाप हा 88 किंवा 90 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। NTD कॅटेगरीचा जो कडाप आहे 93-94 पर्यंत जाऊ शकतो। SBC कॅटेगरीचा जो कडाप आहे 91-93 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा जो कडाप हा 93 किंवा 94 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। EWS कॅटेगरीचा जो कडाप हा 60-70 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर VJ कॅटेगरीचा जो कडाप हा जवळपास विद्यार्थी मित्रांनो 93 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे, 93 किंवा 95 सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो। त्याचबरोबर पहा SRPF कुसडगाव येथे 19, तर या ठिकाणी जे अर्ज आलेले आहे तर 3,348 या ठिकाणी खूप कमी अर्ज आलेले आहे, तर खूप कमी या ठिकाणी कटाप जाणार आहे। ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कमी सुद्धा मार्क्स असेल तरी सुद्धा या ठिकाणी फिजिकलची तयारी तुम्ही चालू द्या। SC ST कॅटेगरीचा या ठिकाणी 88-85 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो। ओपन कॅटेगरीचा 90 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो। NTB कॅटेगरीचा सुद्धा 89 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। त्याचबरोबर SC BC कॅटेगरीचा सुद्धा या ठिकाणी 88 पर्यंत जाऊ शकतो किंवा या ठिकाणी 85 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर NTD कॅटेगरीचा सुद्धा या ठिकाणी 88-87 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर SBC कॅटेगरीचा सुद्धा 88 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। OBC कॅटेगरीचा सुद्धा 89 पर्यंत जाऊ शकतो। EWS कॅटेगरीचा या ठिकाणी 50-60 पर्यंत जाऊ शकतो आणि VJ कॅटेगरीचा जो कडाप हा 87 किंवा 85 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। ठीक आहे, तर तुम्हाला कमी या ठिकाणी सुद्धा 80 जरी असेल तरी सुद्धा तुम्ही लेखी परीक्षेत तयारी चालू ठेवा। 80 पर्यंत सुद्धा या ठिकाणी कटाप लागू शकतो। ठीक आहे, सर्वच कॅटेगरीचा। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 10 सोलापूर येथे तर या ठिकाणी जे अर्ज आलेले तर टोटल 16,495 या ठिकाणी अर्ज आलेले आहे। जो कटाप जाणार आहे तर SC ST कॅटेगरीचा जो कडाप हा 91 पर्यंत जाणार आहे। ओपन कॅटेगरीचा जो कडाप हा 95 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर NTB कॅटेगरीचा जो कडाप हा 93 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर SC BC कॅटेगरीचा जो कडाप हा 89 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर NTD कॅटेगरीचा जो कडाप हा 93 पर्यंत जाणार आहे। SBC कॅटेगरीचा जो कडाप हा जवळपास 91 पर्यंत जाणार आहे। OBC कॅटेगरीचा जो कडाप हा जवळपास 93 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर EWS कॅटेगरीचा जो कडाप हा 60 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे आणि VJ कॅटेगरीचा जो कडाप हा 93 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 16 कोल्हापूरचा जो या ठिकाणी जे अर्ज आलेले आहे तर 11,900 या ठिकाणी अर्ज आले आणि इथला जो कडाप लागणार आहे तर हा जवळपास लागणार आहे। ओपन कॅटेगरीचा जो कडाप लागणार आहे हा जवळपास या ठिकाणी 93 किंवा 95 पर्यंत जाऊ शकतो। SC ST कॅटेगरीचा जो कडाप लागणार आहे हा जवळपास 91 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। 89 जरी असेल तरी सुद्धा तुम्ही लेखी परीक्षेत तयारी चालू द्या। त्याचबरोबर NTB कॅटेगरीचा जो कडाप हा 93 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। SC BC कॅटेगरीचा जो कडाप हा जवळपास 87-88 पर्यंत जाणार आहे। NTD कॅटेगरीचा जो कडाप 91-93 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर SBC कॅटेगरीचा जो कडाप हा 93 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा 93 पर्यंत जाणार आहे। EWS कॅटेगरीचा 54 किंवा 60 पर्यंत जाणार आहे आणि VJ कॅटेगरीचा जो कडाप आहे हा जवळपास 93-91 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 3 जालना या ठिकाणी टोटल अर्ज आले 24,816 आणि या ठिकाणचा जो कडाप या ठिकाणी जाणार आहे तर SC ST कॅटेगरीचा 91 पर्यंत जाणार आहे। ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत जाणार आहे। OBC कॅटेगरीचा 93 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर NTB कॅटेगरीचा या ठिकाणी 93 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर SC BC कॅटेगरीचा 88 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर NTDचा सुद्धा 91-93 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर EWS कॅटेगरीचा 50-60 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर VJ कॅटेगरीचा जो कडाप हा 93-91 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 9 अमरावती येथे या ठिकाणचा जो कडाप लागणार आहे SC ST कॅटेगरीचा 89 किंवा 91 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचा 93-95 पर्यंत जाणार आहे। OBC कॅटेगरीचा 93 पर्यंत जाणार आहे या ठिकाणी। त्याचबरोबर जे NTB कॅटेगरी 91 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर SC BC कॅटेगरीचा 88 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो किंवा 91 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो। त्याचबरोबर SBC कॅटेगरीचा 91 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा 92 पर्यंत जाणार आहे, 92-93 पर्यंत। ठीक आहे, त्याचबरोबर VJ कॅटेगरीचा जो जाणार आहे 93-91 पर्यंत जाणार आहे आणि EWS कॅटेगरीचा 54 किंवा 60 पर्यंत जाऊ शकतो। त्यानंतर SRPF गट क्रमांक 11 नवी मुंबई या ठिकाणी 23,447 अर्ज आले आणि या ठिकाणी जो कडाप लागणार आहे SC ST कॅटेगरीचा 91 पर्यंत जाणार आहे किंवा 90 पर्यंत जाणार आहे। ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत जाणार आहे। OBC कॅटेगरीचा 93 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर NTB कॅटेगरीचा 91-93 पर्यंत, SC BC कॅटेगरीचा 90 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर NTD कॅटेगरीचा 91 पर्यंत जाऊ शकतो। SBC कॅटेगरीचा 91-93 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर
त्याचबरोबर EWS कॅटेगरीचा 60 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो आणि विजय कॅटेगरीचा जो कडाप आहे हा जवळपास 93-91 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। त्याचबरोबर जे SRPF गट क्रमांक 12 हिंगोली या ठिकाणी 20,687 अर्ज आलेले आहे आणि या ठिकाणचा जो कडाप लागणार आहे हा ओपन कॅटेगरीचा 95 पर्यंत जाणार आहे, ओबीसी कॅटेगरीचा जो जाणार आहे हा जवळपास 93 पर्यंत, SC/ST कॅटेगरी असाल तर 90-91 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर NTB कॅटेगरीचा 91-93 पर्यंत जाणार आहे, SC/BC कॅटेगरीचा 88-90 पर्यंत जाणार आहे, NTD कॅटेगरीचा जो कडाप हा जवळपास 91-93 जाणार आहे, SBC कॅटेगरीचा 91-93 जाणार आहे आणि EWS कॅटेगरीचा 60-70 पर्यंत जाऊ शकतो, विजय कॅटेगरीचा 91-93 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 13 गडचिरोली या ठिकाणी 6,631 अर्ज आले आहे आणि या ठिकाणचा जो कडाप हा एकदम कमी या ठिकाणी जाणार आहे। ठीक आहे, तर ओपन कॅटेगरीचा 95 किंवा 93 पर्यंत जाऊ शकतो, ओबीसी कॅटेगरीचा 93 पर्यंत जाऊ शकतो, SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तुम्हाला या ठिकाणी 89 जरी असेल तरी सुद्धा एवढा जाऊ शकतो या ठिकाणी। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 90 पर्यंत जरी मार्क्स असेल तरी सुद्धा या ठिकाणी तुमचा कटाप एवढा लागू शकतो। ठीक आहे, तर अर्ज या ठिकाणी खूप कमी आणि कटाप कमी जाण्याचा या ठिकाणी जास्त चान्सेस आहे। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 17 चंद्रपूर या ठिकाणी 6,677 अर्ज आले आहे आणि या ठिकाणचा जो कटाप लागणार आहे ओपन कॅटेगरीचा जवळपास या ठिकाणी 93-95 पर्यंत जाणार आहे, ओबीसी कॅटेगरी 93 पर्यंत जाणार आहे, SC/ST कॅटेगरी 89 किंवा 91 पर्यंत जाणार आहे आणि NTB कॅटेगरी 93-91 पर्यंत, SC/BC 90 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर NTDचा जो कडाप हा 91-93 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर SBC कॅटेगरीचा जो कडाप आहे 91-93 पर्यंत जाणार आहे आणि SBC कॅटेगरीचा जो कडाप हा 91-93 जाणार आहे। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं 93 पर्यंत जाणार आहे, EWS कॅटेगरीचा 60 पर्यंत जाणार आहे आणि विजय कॅटेगरीचा 91-93 पर्यंत जाणार आहे। तर एवढा या ठिकाणी कटाप विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये एवढा कटाप या ठिकाणी लागू शकतो एवढा गट क्रमांकाचा। तर तुम्हाला मी या ठिकाणी महाराष्ट्रातील 19 गट क्रमांक आहे ते 19 गट क्रमांकाचा मी या ठिकाणी कटाप सांगितलेला आहे। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।